भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। पहिला श्लोक आपण भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रं करणे नहि नहि रक्षति डुक्रं करणे भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते। तर जेव्हा शंकराचार्यांनी पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती संस्कृताचे नियम व्याकरणाचे नियम घोकत आहे, तर त्यांच्या मुखातून सहजच एक वाक्य निघालं, भज गोविंदम, गोविंदाचं भजन कर, गोविंदाची भक्ती कर, गोविंदाची सेवा कर, शेवटी गोविंदालाच तू जाणून घे. कारण व्याकरणाच्या द्वारे तू मरणापासून मुक्त होऊ नाही शकत. व्याकरणामध्ये एवढी सामर्थ्य नाहीये, एवढी शक्ती नाहीये की तुला मोक्ष मिळू शकेल. तर अशी विद्या तू प्राप्त कर जी मुक्ती देणारी आहे. आणि खरं म्हणजे विद्या या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये म्हटलेला आहे, तुम्ही ऐकलं असेल, सा विद्या या विमुक्त आहे. विद्या तीच आहे जी माणसाला मुक्त करते, जी जास्तीत जास्त बांधते, ज्याच्यामुळे बंधनाची प्राप्ती होते. म्हणजे ती विद्या नाही अविद्या आहे, ज्ञान नाही अज्ञान आहे. जगामध्ये अनंत प्रकारच्या विद्या उपलब्ध आहे, पण एकाही विद्येमध्ये हे सामर्थ्य नाही आहे. सनकादी ऋषी एक फार मोठे ऋषी झाले, सनक सनातन सनक सनंदन, म्हणजे त्यांच्याकडे नारद मुनी एकदा ज्ञान प्राप्तीसाठी गेले. छांदोग्य उपनिषदामध्ये ही गोष्ट येते. तर नारद मुनी जेव्हा आले तेव्हा सनकादी ऋषी म्हणाले की तुम्ही कशासाठी आलात? म्हणे आम्हाला आत्मविद्या प्राप्त करायची, आत्मज्ञान. म्हणे आम्ही तर ऐकलंय तुमच्याकडे सगळ्या विद्या आहे. नारद मुनी म्हणाले, हो बरोबर आहे, मला ज्योतिष विद्या ठाऊक आहे, खगोल भूगोल ते माहीत आहे, नृत्य कला माहीत आहे, संगीत विद्या माहीत आहे, संगीत कला. जवळजवळ त्यांनी 25-30 विद्यांचं नाव घेतलेलं आहे. 25-30 विद्या. जसं विद्यापीठामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात की नाही, तर सगळे विषय त्यांना माहिती आहे. अरे म्हणे मग तुम्ही कसे काय आलात?
तर त्यांनी छान उत्तर दिलं, अहम भगवत शोचामी. म्हणजे अजूनपर्यंत शोक निवृत्ती झाली नाही. आणि मी असं ऐकलंय, इति श्रुतवान अहम तरति शोकम आत्मवित. जो आत्मवित आहे तोच शोकाच्या पलीकडे जातो. म्हणजे आत्मविद्याच फक्त अशी विद्या आहे जी माणसाला खरोखर दुःखापासून निवृत्त करते. म्हणजे दुःख येईल त्याच्या जीवनामध्ये, पण तो दुःखापासून अप्रभावित राहील, असंग राहील, अलिप्त राहील. असा कोणता ज्ञानी माणूस नाहीये, ज्ञानी व्यक्ती नाही, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आलं नाही. दुःख येणं वेगळं आणि दुःखी होणं वेगळं आहे. दुःखद परिस्थिती तर येतातच, त्याच्या शरीरामध्ये सुद्धा वेदना होतील, रोग येतील. नेहमीच परिस्थिती अनुकूल राहील असं नाहीये, पण त्या परिस्थितीकडे बघावं कसं, कोणत्या दृष्टीने ती परिस्थिती हँडल करायची, हे ज्ञान तर आत्मविद्येच्या द्वारेच आपल्याला समजतं. तर असं मी ऐकलंय की आत्मविद्याच आनंद देणारी विद्या आहे, म्हणून मला तुम्ही आत्मज्ञान द्या. तर इथे सुद्धा जवळजवळ असंच सांगितलंय की नाही नाही रक्षती डुक्कृम करणे. आता डुक्कृम करण्यामध्ये सगळ्या विद्या तुम्ही घेऊन घ्या, जागतिक, लौकिक, पारलौकिक सगळ्या विद्या, सगळ्या सिद्धी घेऊन घ्या, अणिमा, गरिमा, लघिमा. म्हणून इथे सल्ला देतात शंकराचार्यजी की तू गोविंदाचं भजन कर. गोविंद म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं, गायीचं पालन करणारा. गोविंद म्हणजे वेदांच्या द्वारे ज्याला जाणलं जातं. गो म्हणजे वेद. वेद कशाचं वर्णन करतात, वेदामध्ये विषय काय आहे, त्यामुळे ब्रह्म. तर वेदांच्या द्वारे जो जाणला जातो तो गोविंद. त्याचप्रमाणे पृथ्वीचं रक्षण करणारा तो कोण आहे, गोविंद. तर अशा या परमात्म्याचं तू काय कर, भजन कर. भजन शब्दाचे 3 अर्थ आपण पाहिले होते. सेवा कर, प्रेम कर, भगवंताशी एक संबंध जोड. फक्त देव आहे याला भक्ती म्हणत नाही. देवाला एका कोपऱ्यामध्ये आपण बसवून ठेवलाय. देव देवाऱ्यात नाही म्हणतात ना. तो हृदयामध्ये आहे की नाही, त्याच्याशी एक आपुलकी आहे की नाही, की विठू माझा लेकूर बाळा, माझा पाहिजे तो, मेरे तो गिरधर गोपाल. जोपर्यंत ममत्व येत नाही त्यावेळेस तोपर्यंत भक्ती नाही होत. एक आहे आस्तिकता, ईश्वर अस्ति. तर आस्तिक लोक तर भरपूर आहे, पण मम अस्ति, मम बंधू अस्ति, मम माता अस्ति, जोही संबंध. अच्छा, देव म्हणतो तुम्हाला जो संबंध माझ्याशी जोडायचा आहे तुम्ही जोडा. पिताहमस्य जगतः माता धाता पिता. आपण श्लोक म्हणतोस, त्वमेव माता च पिता त्वमेव. माता रामो मत्पिता राम, स्वामी रामो मत्सखा राम. सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने. याला म्हणतात भजन. आता दुसरे लोक आहे या जगामध्ये, त्यांना ज्ञानामध्ये आवड नाहीये. त्यांची महत्व बुद्धी याला म्हणतात संस्कृत महत्व बुद्धी. प्राधान्य कोणाला देतात तर म्हणे पैशाला.
तर आता अशा लोकांचं वर्णन दुसऱ्या श्लोकात आहे, पाहू. मूढ जही धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम् यल्लभसे निज कर्मोपात्तम् वित्तं तेन विनोदय चित्तम् भज गोविन्दं भज गोविन्दम् गोविन्दं भज मूढमते. हे मूढमते. प्रत्येक श्लोकामध्ये मूढमते शब्द आहे. म्हणे तू आता पाहिजे पहिल्याच श्लोकाच्या पहिल्याच चरणामध्ये मूढ शब्द परत आला आहे. तर अशा माणसाला शंकराचार्यजी म्हणत आहे ज्यांच्यामध्ये पैशाची आसक्ती आहे, लोभ आहे, लोभ वृत्तीवर इथे आघात केलेला आहे. म्हणे मूढ जही, जही म्हणजे सोड. कशाला सोड? पैशाला नाही. धनागम तृष्णा, पैशाचा जो हाव आहे ना, अजून पाहिजे, अजून पाहिजे, याला म्हणतात तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान, थर्स्ट. पैशाची निंदा नाहीये. जसं मागच्या श्लोकामध्ये विद्येची निंदा नाहीये, पण विद्यालाच प्राधान्य तुम्ही दिलं, विद्येकडे दुर्लक्ष केलं तर ते चुकीचं आहे. त्याचप्रमाणे आता इथे पैशावर चिंतन केलं आहे की धन म्हणजे काय आणि धनाची काय भूमिका आहे. तर पहा, आता सगळ्यांना माहित आहे पैशाशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, म्हणून त्याच्यावर एक सिनेमा सुद्धा बनला, रोटी कपडा मकान. मकान, दुकान, पकवान हे पैशाशिवाय आपण आणू नाही शकत. एक संत म्हणतात आपण या 3 गोष्टींच्या पाठीमागेच पळत आहोत. दुकान, मकान, पकवान, नो भगवान. तर ठीक आहे, पैशाच्या द्वारे घर आपण बांधतो, पैशामुळेच वस्त्र, पैशामुळेच अन्न. तर पैसा तर पाहिजेच. हे एकदम इम्प्रॅक्टिकल, अव्यावहारिक उपदेश होईल की अरे अरे पैसा सगळा तुम्ही टाकून द्या, पैसा सोडा, असं कधीच म्हटलेलं नाही. जसं अन्नाची गरज आहे शरीराला, तसंच जगण्यासाठी पैशाची गरज आहे. असं कधीच म्हटलेलं नाहीये की मी जर आध्यात्मिक झालो तर मी गरीब होऊन जाईन. गरीब होणे म्हणजे आध्यात्मिक होणे असं नाही. रामायणामध्ये एक चौपाई आहे, नाही दरिद्रसम दुःख जग माही. दारिद्र्यासारखं दुःख नाहीये जगात. तर दारिद्र्याची स्तुती कधीच केलेली नाही. उपनिषदामध्ये येतं अन्नम बहु कुर्वीत, खूप अन्न, पैसा खूप कम. गुरुदेव सुद्धा म्हणायचे खूप पैसा कमवा. म्हणे असं कसं उपदेश देत आहे? पैसा कमवा आणि म्हणे 10% मग मला द्या. जर तुम्ही कमवलाच नाही तर मग आश्रम, मंदिर, मठ कसं घ्यायचं? म्हणे मी जेव्हा भिक्षेसाठी जातो कुठे आणि लोक जी दक्षिणा देतात तर त्याच्याद्वारेच तर काय आश्रम वगैरे जातो. तर पैसा तर पाहिजे,
अर्थ पुरुषार्थ आहे. अर्थाला एक पुरुषार्थ म्हटलेला आहे. आणि 4 पुरुषार्थ माहिती आहे तुम्हाला: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पुरुषार्थ म्हणजे पुरुषैहि अर्थ्यते इति पुरुषार्थ. माणूस ज्याची इच्छा करतो त्याला म्हणतात पुरुषार्थ. अर्थ धातूचा अर्थ आहे इच्छा करणे. अर्थ म्हणजे इच्छा. हा अर्थ म्हणजे पैसा सुद्धा असतो, पण अर्थ शब्दाचे अनेक अनेक अर्थ आहे. पुरुषही अर्थ ते पुरुषाच्या द्वारे ज्याची इच्छा केली जाते. आपण आता गणपती स्तोत्र म्हणतो, तो विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रम. तर अर्थी अर्थी शब्द आला की नाही. इच्छुक. 4 भक्तांपैकी एक भक्त कोण आहे? अर्थार्थी. तर आपण अर्थार्थी आहो, अर्थाचे इच्छुक आहो. पैशाशिवाय आपण आपलं म्हणजे जीवन जगू नाही शकत. म्हणून 4 पुरुषार्थापैकी पहिलंच आहे अर्थ. पण आपण असं म्हणतो धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण जरा विचार करा, जीवनामध्ये आधी अर्थ पाहिजे की धर्म? धर्म पाहिजे. धर्म. पण जर पोटासाठी काही नसेल तर, म्हणून आधी पोटोबा मग विठोबा. तर प्रॅक्टिकल उद्देश तर हाच आहे की आधी तुम्ही पैसा कमवा. म्हणून आपण ज्ञान प्राप्त करतो आणि लगेच काय जॉब वगैरे करतो, व्यापार धंदा. अर्थ पाहिजे. मग त्या अर्थाने तुम्ही काय करा? धर्म करा. चाणक्याने सुद्धा सांगितलं, चाणक्य नीतीमध्ये, सुखस्य मूलम धर्म. सुखाचं मूल काय? धर्म. धर्माशिवाय सुख तर मिळणार नाही. आणि पुढचं सूत्र आहे धर्मस्य मूलम अर्थ. जर धर्म कार्य आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी पैसा तर पाहिजे. आता ज्ञान यज्ञाचं आयोजन आहे, ज्ञान यज्ञाचं. तर हॉल पाहिजे, त्यासाठी पैसा पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर पैशाशिवाय तर होणार नाही. यज्ञ, हवन, मोठ्या मोठ्या पूजा करायच्या आहेत, पैसा पाहिजे. जे ब्राह्मण आहे, पुजारी आहे, त्यांना दक्षिणा देण्यासाठी पैसा पाहिजे. तर लक्ष्मी शिवाय धर्म होऊ नाही शकत. म्हणून आपल्या इथे वन ऑफ द गोल्स ऑफ लाईफ इज अर्थ. हे 4 गोल ऑफ लाईफ असं म्हणतात. 4 हे ध्येय आहे, लक्ष आहे. एकदा पैसा झाला, आला, समृद्धी आली की मग त्याचा उपयोग धर्मासाठी करा, त्याचा उपयोग मोक्षासाठी करा, आणि कामना पूर्ती सुद्धा करा, एन्जॉय करा. तर काम, धर्म, मोक्ष हे नंतर आहे, आधी काय आहे? अर्थ. म्हणून आपल्या इथे लक्ष्मी पूजन आपण करतो. लक्ष्मीची निंदा नाही करत. गुरुदेव म्हणायचे की लोक लक्ष्मीची तर पूजा करतात पण नारायणाला विसरतात. ते म्हणतात जर लक्ष्मी पाहिजे तर नारायणाची पूजा करा, आपोआप लक्ष्मी येईल, कारण ती तिच्या पायाशी बसली. तर बॅलन्स पाहिजे ना, समतोल पाहिजे. पैशाच्या पाठीमागे जे आपण पळत आहोत, आणि सध्या तर पैसा पैसा, पॅकेज कितीचं आहे आधी लोक त्याच्याकडेच लक्ष आहे. तर इथे म्हणतात अरे धन आगम तृष्णाम जहीही. हिंदीमध्ये एक दोहा आहे की पैसा, किती पैसा आपल्याकडे पाहिजे. साधू इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाए.
एवढा पैसा असायला पाहिजे की जर कोणी अतिथी आला तर त्याला देण्यासाठी पैसा पाहिजे, आणि आपलं कुटुंब जे आहे ते सुखी असायला पाहिजे. पण अजून पाहिजे, अजून पाहिजे. 7 पिढी खाऊ शकतं एवढं पैसा आहे त्याच्याकडे, आणि अजूनही लोभ संपलेला नाही. चिंता आहे त्याला, काळजी. म्हणे आता कशाची काळजी आहे तुला? म्हणे 8व्या पिढीची. ते एक जाहिरात येते ना, ये दिल मांगे मोर. तर ही जी एक वृत्ती आहे त्याची निंदा इथे केली. ते गुरुविचार म्हणतात की आपण हिंदुइझमला जगत नाही, मोरिझमला जगतो. सगळेजण मोरिझम म्हणजे अजून पाहिजे, अजून पाहिजे. तर म्हणे याने काही जास्त लाभ होणार नाही. पैशाचा धर्म सुख तर कधीच नाही. पैशाने काय सुविधा मिळेल, सोयी मिळतील, ते ठीक आहे, पण नॉट नेसेसरीली की ज्याच्याकडे सगळ्या सोयी आहे तो सुखीच आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही ऐकलं असेल, एक गरीब माणूस होता, त्याकडे काही सोयी नाही, तो दुःखी होता. कम्फर्ट्स नव्हते ज्याकडे. सोयी म्हणजे काय? कम्फर्ट. सुविधा नाही, काही एसी नाही, कार नाही, पंखा नाही. तर त्याला विचारलं, हाऊ आर यू, तू कसा आहे? तर म्हणे अनहॅपी म्हणजे दुःखी आहे. अनकम्फर्टेबली अनहॅपी म्हणजे कम्फर्टही नाही, सोयी नाहीये आणि सुखही नाही, दोन्ही नाहीये. आता त्यांनी प्रयत्न केला, मेहनत केली, खूप काम केलं, आणखीन पैसा मिळवला. आता पैसा मिळवला, सगळ्या सोयी त्याने विकत घेतल्या. आता घरी सगळं काही आलंय. आता त्याला विचारलं, आता तू कसा आहे? तर तो म्हणाला, कम्फर्टेबली अनहॅपी. म्हणजे दुःख तयार असते, पण आता काय, एसी मध्ये बसून रडत आहे, आधी नॉन एसी मध्ये रडत होतो. रडणं गेलं. याचा अर्थ काय, बाहेर आपण किती बदल केला, पण जर आतमध्ये बदल नाही केला तर काही नाही होणार. म्हणून खरी संपत्ती काही वेगळीच आहे. पायो जी मैंने राम रतन धन. बाहेरून आपण श्रीमंत, पण अंतःकरणाच्या दृष्टीने गरीब. षटसंपत्ती म्हटलेली आहे ना, षटसंपत्ती वेदांतामध्ये. शम दम उपरती, खरा पैसा आहे. तर इथे म्हणतात की पैसा कमवा निश्चितच, पण पैशाला प्राधान्य देऊ नका. संस्कृतमध्ये काय म्हणतात, एक शब्द आहे धन. म्हणे धनच्या पुढे तुम्ही एक अक्षर लावा, सा, तर काय होईल? साधन. धन इज साधन, नॉट साध्य. ध्येय नाहीये, जीवन चालवण्यासाठी पैसा पाहिजे. तर धन साधन आहे. दरिद्र माणसाला काही सामान्य सुख सुद्धा मिळत नाही दरिद्र समजू. अच्छा, तर हेच झालं. लोभ नसायला पाहिजे. त्या मैदास राजा होता ना, मैदासची तुम्हाला गोष्ट माहीत असेल. इडास कोण? हा, त्याचं उच्चारण वेगवेगळं करतात. त्यांनी काय मागितलं, ज्याला मी स्पर्श करेन सोन्याचा बनवून द्या. आता त्याला खूप आनंद होता. खुर्चीला स्पर्श केला, सोन्याची. टेबल सोन्याचा. आता जेवायला बसला, पोळीला हात लावला, सोन्याची झाली. आता रडू लागला. त्याची काय मुलगी आली, एकदम मुलगीला मिठी मारली, ती रोज सोन्याची झाली. मग तो देवाला म्हणा, परत घ्या, विड्रॉ करा. ही स्कीम विड्रॉ करा. स्कीम असते योजना, त्याचप्रमाणे हा जो वर तुम्ही दिला आहे परत घ्या.
याच्यामुळे दुःख जास्त आहे. सोन्या चांदीने आपण जगू थोडू शकतो. म्हणून धनागम तृष्णाम जही कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णाम. म्हणे या मनामध्ये पैशाबद्दल एक काय वितृष्णा असायला पाहिजे, म्हणजे वैराग्य. आणखीन मग म्हणे पैसा तुम्ही कमवा, पण कसं कमवा? यल्लभसे निज कर्मोपात्तम. कर्म उपात्तम, निज कर्म उपात्तम. निज कर्म उपात्तम म्हणजे आपल्या कर्तव्याच्या द्वारे कर्तव्य करून जेवढा पैसा मिळेल त्या पैशामध्ये तुम्ही काय राहा, आनंदी राहा. पुढच्या ओळीत काय, वित्तम तेन विनोदय चित्तम. तेन वित्तम चित्तम विनोदय. त्या पैशाच्या द्वारे मनाला काय प्रसन्न ठेवा. आणि आता सगळ्यांनाच माहिती आहे, कर्तव्याने जो आपण धन कमावतो, पैसा कमावतो, त्याच्यामध्ये सुख आहे. जो दुसऱ्या काय रस्त्याने किंवा साधनेच्या द्वारे आपण कमावतो त्याच्यामध्ये दुःख आहे. टेबलच्या खालून, बॅकडोर, मग आजकाल काय म्हणतात ईडी, आणखीन कोण CBI वगैरे ते लोक येतात. यल्लभसे निज कर्मोपात्तम. अच्छा, किती पैसा मिळवा, शेवटी आपल्याला काय 2 पोळ्याच खायच्या, 2 कपडेच घालायचे. किती पैसा, पूर्ण कपाट भरलंय इतक्या कपड्यांनी. फायदा काय? एक कोणीतरी राणी की राजा कोणी होता, त्याकडे 400 पेयर्स बुटांचे. 400 पेयर काय करायचे? ते माळखोडी बनवायचे, घालायचे. अति आसक्ती किंवा अति लोभ, त्याची इथे निंदा आहे. धत्ते इति धनम. धन म्हणजे काय तर म्हणजे ज्याच्याद्वारे धारणा होते. धत्ते इति धनम, ज्याच्यामध्ये खरेदी करण्याची शक्ती आहे त्याला म्हणतात धन. हे पहा, आधी पैसा नव्हता, आधी काय बार्टर सिस्टम असायची ना. बार्टर सिस्टम, मी तुम्हाला गहू देतो, तुम्ही मला तांदूळ द्या, असं अदलावत एक वस्तूच्या द्वारे दुसरी. पण आता ते फार कठीण होत चाललं गेलं. तर मग पैसा एक करन्सी. आता म्हणे याच्याद्वारे तुम्हाला जे पाहिजे असेल ते घ्या. तर पैशामध्ये काय ही शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याचा उपयोग केला पाहिजे, त्याचा उपभोग आपण करतो. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, न वित्तेन तर्पणीय मनुष्य. वित्ताच्या द्वारे मनुष्य कधीच तृप्त होत नाही. न आशास्ती असं म्हटलेलं आहे. अमृतत्वस्य न आशास्ती वित्तेन. पैशाच्या द्वारे माणूस अमृताची प्राप्ती करेल असं कधीच होणार नाही. त्यागे नैके अमृतत्वमानशु. त्यागामुळेच अमृताची प्राप्ती होते. आणि बघ, खरोखर पैसा जर मी खिशामध्ये ठेवला तर मला सुख नाही मिळणार जोपर्यंत मी पैसा खर्च नाही करणार. तो पैशाला थोडी सुख आहे. पैशाचा त्याग करावाच लागेल. त्यागे नाही की. तर म्हणून इथे म्हणतात मूढ जहीही धनागम तृष्णा. ते उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे की याज्ञवल्क ऋषी आहे, त्यांच्या 2 पत्नी आहे, मैत्रेयी आणि कोण कात्यायनी. आणि आता ते म्हणाले की मी संन्यास घेण्यासाठी आता जाणार आहे, मी तुम्हाला संपत्ती देतो, त्याची वाटणी विभागणी करतो. तर ती कात्यायनी होती, तिला फार आनंद झाला, कारण तिला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आनंद होता. एवढे बाबा हा मला द्या. पण ती मैत्रेयी होती, ती म्हणाली, तिच्या डोक्यात पा कसा विचारला. ती म्हणाली की तुम्ही आम्हाला संपत्ती देत आहात,
आणखी हे सगळं सोडून जात आहात. याचाच अर्थ संपत्तीपेक्षा काहीतरी जास्त किमतीची वस्तू तुम्हाला मिळाली असेल. नाही तर पैसा कोण सोडेल. तर ती म्हणाली की मला मग ती वस्तू पाहिजे, पैसा नको. बाकी छान विचार आहे. तर ज्ञान आहे, भक्ती आहे, याच्यामध्ये जे सुख आहे म्हणे ते याच्यात संपत्तीमध्ये नाही आहे. तर मला ते ज्ञान द्या. मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाओ राम भजन में, सो सुख नाही अमीरी में. है ना. मोठे मोठे श्रीमंत लोक सुद्धा त्या संतांच्या चरणी बसतात. मनीषा पंचकम मध्ये सुद्धा शंकराचार्य म्हणतात, यः कश्चित् सुरेंद्र वंदित पद नूनम मनीषा मम. इंद्र सुद्धा ब्रह्मज्ञानीच्या चरणी बसतो. म्हणजे इंद्राला जे सुख आहे, त्याच्याकडे जे सुख आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख ब्रह्मानंदाचं आहे. तर म्हणून इथे म्हणतात की खरी संपत्ती जी आहे ती तुम्ही मिळवा. आता याच्यावर खूप विचार करा. जगामध्ये पैशाला देव मानलेला आहे लोकांनी. पैसाच देव आहे. डोंगरे महाराज म्हणायचे, एक फार मोठे संत झाले डोंगरे महाराज, म्हणे हे बरं आहे की देव जो आहे पैशाच्या द्वारे विकत घेऊ शकत नाही आपण. नाही तर सगळे श्रीमंत लोकांना देव मिळाला असता. मनी नाही भाव देव मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही. स्वामीजी म्हणायचे ना, स्वामी पुरुषोत्तम आणखी बाजारचा भाजीपाला नाही की विकत घेऊन घ्या. तर म्हणून मूळ जही ही धनागम तृष्णा. तर लोभाची जी वृत्ती आहे त्याच्यावर इथे आघात आहे. अच्छा, आता पुढे म्हणतात की काही लोक पैशाच्या पाठीमागे धावत नाहीये. मग म्हणे काय, तर म्हणे भोगांच्या पाठीमागे, शरीराकर्षण. आता इथे शरीराकर्षणावर आघात केलेला आहे. हे पहा, माणसाचं पतन कशामुळे होतं हे एक श्लोकामध्ये सांगितलं. आणि जर याच्या पाठीमागेच जर मी पळत आहे तर मग मूळ आहे मी. म्हणून ते म्हणतात या मोहापासून तू काय स्वतःला तू मोहाचा नाश कर. आता पाहिजे काय म्हणतात पुढचा श्लोक. नारी स्तन भर नाभी देशम, दृष्ट्वा मागा मोहावेशम, एतन्मांसवसादि विकारम्, मनसि विचिन्तय वारं वारम्. बरोबर म्हणू आपण. नारी स्तनभर नाभिदेशं, दृष्ट्वा मागा मोहा, एतन्मांसवसादि विकारम्, मनसि विचिन्तय वारं वारम्. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते, गोविन्दं भज मूढमते. आता दुसरी एक बाधा आहे, अडचण आहे साधकासमोर. ती म्हणजे काय, शरीरासक्ती. एक आहे धन, दुसरं आहे शरीर. म्हणून असं म्हणतात, चले चले सब कोई कहे, पहुचे बिरला कोय. सगळेजण म्हणतात चला चला मोक्ष मिळवू, आपण आत्मज्ञान मिळवू. पण जेव्हा आपण बाहेर निघतो तर काय, एक कंचने कामिनी दुर्गम घाटी धोय. दर्या आहे दोन, दुर्गम घाटी दोन. एक कंचन कामिनी. रामकृष्ण परमहंस म्हणायचे कंचन कामिनी कीर्ती. एक आहे कीर्ती.
यशाच्या पाठीमागे लोक आहे ना. वित्तेषणा, पुत्रेषणा, लोकेषणा. येषणा म्हणजे इच्छा. तर आता ही एक बाधा आहे. तर याच्यावर आता इथे आपल्याला सावध करत आहे. म्हणे पहा, सगळ्यांकडे काय एक साधन दिलेलं आहे आणि ते आहे शरीर. आणि हे शरीर फारच काय आहे, आकर्षक आहे, मोहक आहे. आणि दोन प्रकारचे शरीर आहे. पुरुषाचं शरीर आहे, स्त्रीचं शरीर आहे. आणि दोघं एकमेकाकडे आकर्षित होतात. अच्छा. आणि निसर्ग काही असं आहे की हे आकर्षण असायलाच पाहिजे. निसर्ग म्हणतो जरूर, कारण त्याच्याशिवाय काय म्हणतात, सृष्टी चालणार नाही. कामवृत्ती पाहिजे, त्याच्याशिवाय प्रजनन कसं होईल. तर आकर्षण तर इट इज अ नॅचरल, स्वाभाविक आहे, सहज आहे. पण किती आकर्षित व्हायचं, परत याला काय एक मर्यादा पाहिजे, संयम. आता इथे सुद्धा शरीराची निंदा नाही आहे, परत अति आसक्ती. आपण म्हणतो ना, अति सर्वत्र वर्जेत, अति तेथे माती. तर शरीराच्याच पाठीमागे आता जे चार्वाक दर्शन आहे, चार्वाक तत्वज्ञान, त्याच्यामध्ये हेच सांगितलंय, शरीरच अंतिम सत्य आहे. तर यालाच पुष्ट करा, यालाच तृप्त करा. आत्मा परमात्मा वगैरे काही नाही, स्वर्ग नरक वगैरे काही नाही. म्हणून काय, शरीराचे उपभोग. आता कोणी म्हणेल उपभोगासाठी आमच्याकडे पैसा नाहीये, तर म्हणे ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज घ्या, कर्ज काढा. अरे पण आम्ही जर कर्ज काढला आणि फेडू नाही शकलो तर मग पुढच्या जन्मी आम्हाला तो फेडावा लागेल. म्हणे पुनरागमनो कुतः, पुढचा जन्म वगैरे काही होत नाही. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुतः. फार छान फिलॉसॉफी आहे. आणि जगामध्ये तुम्हाला सांगतो 90%, 95% लोक याच तत्वज्ञानाला. कोणी पाहिलाय पुढचा जन्म, पाप पुण्य वगैरे काही नाही, अंधश्रद्धा आहे. जे दिसतंय ना तेच सत्य आहे. प्रत्यक्षमेव प्रमाण. बस अनुमानाने किंवा शब्द प्रमाणाने जे काही सांगितलं आहे ते काही सत्य नाही. आता जगामध्ये पहा असे लोक आहे. तर इथे म्हणतात की काय अंतिम सत्य काय, म्हणे भोग एव सत्य. आनंद भोग करा, पैसा कमवा, आणखी मग सुखसोयी याचा उपभोग करा. आणि शरीराचे जेवढे भोग आहे, इंद्रिया दिलेल्या आहेत, सगळ्या त्या इंद्रियांच्या द्वारे सुखाचा उपभोग. आता इथे स्त्री शरीराचं वर्णन आहे. नारी स्तनभर नाभी देशम. तर म्हणे जो पुरुष आहे त्याचं आकर्षण स्त्रीकडे, स्त्रीचं पुरुषाकडे, परस्पर आहे. इथे म्हणतात अरे अरे दृष्ट्वा मागा मोहाविषम. मोहाला बळी पडू नको वेड्या, असं म्हणतात. कारण शेवटी हे शरीर काय आहे, तर मांस वसादी विकारम. याच्यामध्ये सप्त धातू सांगितलेले आहे. माहिती, सप्त धातू, मांस, मज्जा, रक्त, हाड, आणखी काय त्वक, चर्म, कातड. एक वर असतं आणि एक आतमध्ये असतं. झाले का, अस्थि, मांस, मज्जा, रक्त, नस, नस नाड्या आहे. हे सगळं याचं ढीग म्हणजे काय, हे शरीर आहे. आता जर असे ढीग समोर ठेवले असतील तर त्याच्यावरती तुम्हाला आकर्षण वाटेल का? हाडांचं, रक्तांचं. अशी याच्यामध्ये एकही वस्तू नाहीये जी फार सुंदर आहे. याच्यामध्ये काही शोभा आहे, सौंदर्य आहे.
पण गंमत अशी आहे, भगवंताने जे पॅकिंग केलंय ना त्याच्यामध्ये सौंदर्य आहे. वेगवेगळं जर करून पाहिलं तर आपल्या शरीराला आपण पाहून काय आपल्याला घृणा येईल. आजकाल तर ते सगळं दाखवतात ना, ऑपरेशन होत आहे, तुमच्या आतमध्ये काय काय होत आहे ते पाहू शकतो. तर आपल्यालाच ते कसं अरे काय आपल्या आतमध्ये, पण बाहेरून फारच त्याच्यामध्ये सौंदर्य. आणि मग मोहाला बळी पडतो माणूस. म्हणून ते समर्थांची ओवी आहे, जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधाची पोतडी, आपूप लवथवितो कातडी कंटाळ वाणी. याच्यावर जंत आहे, किडे आहे, ते सगळं वाचा तुम्ही, ते पाहून वाचूनच कसं तरी होतं. नाकामधून काय निघत आहे, कानामधून काय निघत आहे. पण अशा शरीराला माणूस जो आहे, लाळ थुंका आणि मळ पीत श्लेष्मा प्रवळ, तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारखी. मुख कमळ आहे, चंद्रमुखी. म्हणजे पहिल्या वर्षी चंद्रमुखी, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी, तिसऱ्या वर्षी ज्वालामुखी. तर इथे याला म्हणतात नग्न सत्य, कटू सत्य इथे सांगितलं. एतन मांस वसादि विकारम पंचमहाभूत आणि सप्तधातू आहे. आणि याच्यामध्ये काही सुंदर नाहीये, पण अशी काही विचित्र माया आहे की त्याच्या पाठीमागे या असुरांना सुद्धा जेव्हा मोहित करायचं होतं तर भगवंतानी मोहिनी रूप घेतलं. अमृताचे अमृत मंथन झाले ते, आणि अमृत सोडून सगळे पळायचे ते. आणि त्या अमृताचं कलश दिलं तिला आणि म्हणे आता तुम्हीच वाटणी करा. आता ती म्हणाली, पहा मी एक स्त्री आहे इकडे तिकडे फिरणारी, माझ्यावर तुम्ही विश्वास करता? म्हणे हो हो. ते एवढे मोहित झाले होते. तर अशी मोहात टाकणारी ही जी वृत्ती आहे, काम वृत्ती ज्याला आपण म्हणतो, म्हणे जरा सावध व्हा. मनसी विचिंतय वारंवार, इथे फार महत्वाचं आहे. एकदा विचार केल्याने होणार नाही, वारंवार वारंवार. आपण असं डोळे मिटून तर बसू नाही शकत. स्त्री आली की एकदम डोळे मिटायचे, किंवा पुरुष आला की डोळे मिटायचे. इट इज नॉट प्रॅक्टिस. म्हणून याचा विचार करा, प्रतिपक्ष भावनेने विचार करा. प्रतिपक्ष भावना म्हणजे त्याच्यामध्ये जो नकारात्मक जी बाजू आहे. वैराग्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याच्यामधले जे दोष आहे ना ते जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत वैराग्य नाही. दोष दृष्ट्या मुहुर्मुहू असं विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात. परत परत पहा की याच्यामध्ये काय असं गुण आहे, काय त्यात चांगलं आहे. अशा शरीराचं सौंदर्य सुद्धा काय काही वर्षापर्यंत, नंतर काय त्याच्यामध्ये पुढे येणारच ते सगळे अंग. जीर्यंती जीर्यते केशा, जीर्यंती जीर्यते दंता, चक्षुश्रोत्रम च जीर्यंते तृष्णैका तरुणायते. ये माया प्रचंड माया आहे. म्हणजे सगळं काही जीर्ण शीर्ण होत आहे, सगळं म्हातारं होत आहे. पण एक तृष्णा मात्र अशी आहे, ती तरुणायते, ती अजून तरुणच राहते, ती कधीच वृद्ध होत नाही. ययाती रायाची गोष्ट माहीत असेल तुम्हाला. तो एवढा वृद्ध झाला तरी म्हणतो की अजून मला भोग भोगण्याची इच्छा अजून तृप्त झाली नाही, मला परत तरुण व्हायचं आहे. कोणी आहे का जो मला तरुणावस्था दिली? त्याचा मुलगा त्यांनी दिला. 4 मुलं आहेत त्याला. आणि परत सगळे भोगले शरीराचे. आणि मग शेवटी निर्णय काय दिला त्यांनी? न जातु काम कामानाम
उपभोगेन शाम्यति हविषा कृष्ण वर्त्मेय भूय एवावि वर्धते. म्हणे किती या कामनेचा तुम्ही काय करा, भोग करा, तृप्त करा. अग्नीमध्ये इंधन जसं टाकून कोणी इच्छा करेल की अग्नी विझून जाईल असं नाही होणार, अग्नी अजून भडकेल. म्हणून ते अखंडानंद महाराज म्हणायचे की कामना का पेट मत भरो, कामना का पेट फाडो. हा, आणि ते कशाने होईल, ते विचाराने. विचारानेच कामना नष्ट होते. म्हणून स्थितप्रज्ञ माणसाचं वर्णन त्याच्यात पहिला श्लोक काय आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. तर इथे म्हणतात की तुम्ही या शरीराचा उपयोग करा. निश्चितच शरीर एक मोठं साधन आहे. याने भोग सुद्धा मिळू शकतात आणि योग सुद्धा करू शकतो. योगी होऊ शकतो, भोगी होऊ शकतो. पण जर नुसतंच भोगाच्या पाठीमागे जर तुम्ही पळाला तर म्हणे काही लाभ नाही. तर एतन मानसमसादि विकार दृष्ट्वा मागा मोहावेशम मनसी विचिंतय वारंवार. याप्रमाणे इथे शरीर आकर्षण किंवा शरीरासक्ती त्याच्यावर जोर दिला. गुरुदेवांनी फारच सुंदर याच्यामध्ये काय भाष्य लिहिलं आहे. जीवशास्त्र दृष्ट्या स्त्री पुरुषांनी परस्परांच्या मोहकपणावर आसक्त व्हावे अशी निसर्गाची योजना आहे. ही नैसर्गिक प्रवृत्ती संयमाने नियंत्रित, शिस्तबद्ध, शुद्ध आणि उन्नत करावयास पाहिजे. आणि मनुष्यच करू शकतो. म्हणून ते म्हणतात मानवातील विवेकशील बुद्धीलाच केवळ हे साधेल, पशुला नाही. पशुला माहीतच नाही संयम. निसर्ग कंट्रोल करतो त्यांना, लक्षात घ्या. पण मनुष्य काय, त्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, त्याला स्वतंत्रता दिलेली आहे. तो किती भोगू शकतो. पण म्हणे या बुद्धीमध्ये दुसरी एक शक्ती आहे, विवेक शक्ती. त्यांनी काय करा, संयम करा. मानवाचे वैभव त्याच्या विवेक बुद्धीत असल्याने तो आपल्या वैषयिक सुखप्रवृत्तींना संयमाने योग्य वळण देऊन अंती स्वतःला अधिक उदात्त व दिव्य करून उन्नत करू शकतो. असं छान सांगितलं. तर याप्रमाणे शंकराचार्यांनी साधकाला इथे सावधान, सावध व्हा. अच्छा, आता चौथ्या श्लोकामध्ये म्हणतात की तुम्ही शरीराच्या पाठीमागे किती पळाला, शरीर भोग याच्यामध्ये जरी आसक्त झाला, पण हे शरीर काही नेहमीच राहणार नाहीये. आता इथे एक नवीन आस्पेक्ट, एक नवीन बाजू म्हणत आहे. म्हणजे ज्या शरीरामध्ये तुम्ही आसक्त झालेला आहात, केव्हा ते मरेल माहीत नाही, केव्हा त्याचा नाश होईल. शरीर कसं आहे, क्षणभंगू. पहा, नलिनी दलगत जलमती तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम वित्ति व्याध्य विमानग्रस्तम लोकं शोकहतं च समस्तं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज मूढमते. आपण ज्याच्यावर विचार करत नाही, पहा भाष्यकार आपल्याकडून विचार करवून घेत आहे. म्हणे पहा एक आणखीन सत्य या जगाचं काय आहे, तर म्हणे जीवितम, हे आपलं जे जीवन आहे ते अतिशय अस्थिर आहे. अतिशय, अति शब्द आलेला आहे. अतिशय चपलम, चंचल आहे, अस्थिर आहे.
आणि काय सुंदर काव्य आहे इथे. म्हणजे कसं असते रे, एक उपमा दिली इथे, एक उदाहरण. नलिनी दलगत. नलिनी म्हणजे कमळ, नलिनी दल म्हणजे कमळपत्र, कमळाचं पान. त्या पानावर काय आहे तर म्हणे पाण्याचे थेंब आहे, जलबिंदू. आणि ते जलबिंदू अगदी मोत्याप्रमाणे दिसतं बरं. काय छान, लांबून किती छान वाटतं. अरे वा वा, असं वाटतं मोती नाचत आहे. अतिशय चपला. पण काय, एक दोन क्षणानंतर काय पाहतो, वारं आलं आणि ते जे पाण्याचं थेंब आहे ते पाण्यामध्ये आहे. हरिओम, ते गेलं. तर अतिशय चपलम. असं वाटतं किती छान आहे, किती सुंदर आहे, पण ते सौंदर्य टिकणारं नाहीये. केव्हा त्याचा नाश होईल काही भरोसा नाही. आता त्या पाण्याच्या थेंबाच्या ठिकाणी शरीराला ठेवा. असं आहे, इतकं अस्थिर आहे म्हणा. मनाच्या श्लोकामध्ये काल मी सांगितलं ना, मरे एक त्याचा दुधा शोक आहे, अकस्मात तोही अकस्मात. म्हणून असं म्हटलेलं आहे की या श्वासाचा काय विश्वास आहे. पुढच्या क्षणी तो श्वास मी आता सोडलाय, परत घेऊ शकेन की नाही माहित नाही. असं आहे. म्हणजे स्वामीजी हे सगळे श्लोक वाचून आम्हाला भीती वाटत आहे. आता पहा, या हॉलमध्ये जेवढे लोक बसले आहेत, 100 वर्षानंतर कोणी दुसरेच लोक बसले असतील. मुद्दाहून 100 सांगितलंय, घाबरू नका. तर इथे काहीच स्थिर नाहीये. म्हणून ते भगवान बुद्ध म्हणतात सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम. त्यांनी जेव्हा प्रेत यात्रा पाहिली तेव्हा त्यांच्या एकदम, अरे हे काय, मला वाटतं की शरीर नेहमीच राहिले. ते विचारतात ही काय यात्रा चालू आहे. म्हणे माणूस मेला आहे, म्हणजे मरतो सुद्धा. यक्ष प्रश्नामध्ये एक प्रश्न आहे ना, सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति शेषास्थावरम इच्छन्ति. अहनी अहनी भूतानी यमालयम गच्छन्ति. म्हणजे रोज रोज लोक कुठे जातात, यमालय म्हणजे मरणात प्राप्त होतात. पण जे लोक स्मशानामध्ये त्याला सोडून येतात त्यांना वाटत नाही ते मरते. शेषास्थावरम इच्छन्ति किमाश्चर्य मत परम. आता यापेक्षा आणखी मोठं आश्चर्य. अच्छा, माणसाला का वाटत नाही किंवा हे मरण वगैरे जो विषय आहे तो आवडत नाही का, याचं एक आध्यात्मिक कारण असं आहे की आपलं जे स्वरूप आहे ना ते अमर आहे. लक्षात घ्या, आत्मा मरत नाही ना. म्हणून आपल्याला कधी वाटत नाही की मी मरेन. जरा सूक्ष्म पॉइंट आहे. आपल्याला परत परत अमर होण्याची इच्छा काय आहे, कारण माझं स्वरूप अमर आहे. पण आपण चूक काय करतो, शरीराला अमर बनवण्याची इच्छा करतो. ती चुकीची आहे. आता जेवढे हे राक्षस झाले, असुर तपश्चर्या करतात आणि ते काय म्हणतात, असा वरदान द्या की आम्ही मरू नये. म्हणजे काय, शरीर मरणार. असं कधीच होणार नाही. आत्मा अमर आहे, शरीर अमर नाही. आता हिरण्यकश्यप म्हणतो मी रात्री मरू नये, दिवसा मरू नये, बाहेर मरू नये, अस्त्र शस्त्र. म्हणजे त्याची काय इच्छा आहे की शरीर नेहमीच राहावं. हे कधी होणार नाही. तर आत्म्याचा स्वभाव जो आहे तो अमृतत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सारखं वाटतं की मी मरणार नाही, मी मरणार. तर इथे म्हणतात की असं हे शरीर क्षणभंगूर आहे. एक दिवस मरेल असं नाही, प्रत्येक क्षणामध्ये ते मरत आहे आणि एक दिवस तर ते पूर्णच मरेल. अतिशय चपलम.
म्हणून काय, विद्धी व्याधी अभिमानग्रस्तम, लोक जे आहे अभिमानाने ग्रस्त आहे, ते विसरले आहे पूर्णपणे, त्यांनी कधी विचारच केलेला नाहीये. आणि म्हणून काय आहे, शोकहतम च समस्तम, लोकांच्या जीवनामध्ये दुःख आहे, शोक आहे. अभिप्राय इथे असा आहे की जरा विचार करा, या शरीराच्या भोगांच्या पाठीमागे तुम्ही पळत आहात, हे शरीर कधीच टिकणारं नाहीये. याची एक्सपायरी डेट आहे ना, एक्सपायरी डेट असते की नाही, त्या काय औषधावर असते. आता ती तर आपण वाचू शकतो, पण या शरीरावरची तारीख वाचू नाही शकतो. फक्त ब्रह्मदेवाला म्हणते, कपाळावर लिहिलेली आहे ती तारीख, आणि बरं आपण वाचू नाही शकत, म्हणजे त्याच्या आधीच घाबरून आपण ते गुरुजी छान सांगतात, म्हणे एकाने एक औषध बनवलं, लाईफ सेव्हिंग ड्रग, जीवन वाचवण्याचं, पण त्याच्यावर सुद्धा एक्सपायरी डेट होती. म्हणजे याचं जीवन 2 वर्ष, याच्यानंतर हे काम नाही करत. जगामध्ये ते काहीच नाहीये जे की स्थिर आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, संध्याकाळी येणार आहे त्या 13व्या अध्यायामध्ये. म्हणे सतत काय करा, याच्या दोषाचं चिंतन करा, तेव्हाच वैराग्य मिळेल. याप्रमाणे इथे शरीर क्षणभंगुरे हे सांगितलं. आता पुढचा श्लोक आपण उद्या पाहू. आता पुढचे जे 2-3 श्लोक आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे, अगदी असं तुम्हाला वाटेल हे श्लोक जेव्हा वाचाल, म्हणजे आता आजच्या माणसाचं वर्णन आहे. काय वर्णन आहे तर ते म्हणजे जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे, लोक त्याच्याशी जुळलेले आहे, त्याच्याशी प्रेम करतात. पैसा गेला की नमस्ते हम नहीं समजते. आता हे 1200 वर्ष पूर्वी त्यांनी लिहिलेलं आहे, आणि आजही सत्य आहे. या भजगोविंदमध्ये तुम्ही पहा, समाजाचं पूर्ण चित्रण केलेलं आहे, कसे वेगवेगळे लोक कसं जीवन जगत आहे, फारच सुंदर आहे. हा श्लोक आपण वाचू, त्याचा अर्थ उद्या पाहू. यावद् वित्तोपार्जन सक्तः तावन्निज परिवारो रक्तः पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज मूढमते गोविन्दं ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम्. श्री गुरुभ्यो नमः. पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत्